आता भराडी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक कोकणात दाखल झालेले आहेत। वर्षभर सगळेजण आंगणेवाडीच्या या यात्रेची वाट पाहत असतात। कोकणचं प्रतिपंढरपूर अशी ओळख असणाऱ्या आंगणेवाडी इथे भराडी मातेच्या दर्शनासाठी आता भाविक आतुर झालेले आहेत। वस्त्रालंकारांनी सजवलेलं देवीचं रूप पाहण्याचं भाग्य यात्रेच्या दिवशी लाभतं आणि त्यामुळे भाविकांचा महापूर आज आंगणेवाडीमध्ये उसळतोय। ही दृश्य आपण बघतोय। आजपासून आंगणेवाडी यात्रेला सुरुवात होतीये। नवसाला पावणारी आणि भवानी देवीचं रूप असलेली देवी अशी या भराडी मातेची ओळख आहे। विविध पक्षांचे राजकीय नेते, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक सुद्धा देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत। त्याच्यामुळे त्या दृष्टीने कडेकोट सुरक्षा सुद्धा ठेवली गेली आहे। आंगणे कुटुंबीय, जिल्हा प्रशासनाने यात्रेची पूर्ण सज्जता केली आहे। आंगणेवाडी आणि परिसर भाविकांनी गजबजलेला आहे। आणि थेट आंगणेवाडीमधून आपल्याशी आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी आपण याबाबत बोलूया। उमेश, आता तुम्ही मंदिर परिसरामध्ये आहात, काय नेमकं वातावरण पाहायला मिळते? किती भाविक तिथे आलेले आहेत? कसा उत्साह आहे? निश्चितच रिद्धी आपण पाहतो की आंगणेवाडीच्या ज्या मंदिर परिसरामध्ये भक्तिमय वातावरण आहे आणि भक्तिमय वातावरणामध्ये जत्रा सकाळी म्हणजे दर्शनाची रांग आहे पहाटे 3 वाजल्यापासून सुरू झालेली आहे। आपण मागे माझ्या पाहतात की ज्या दर्शनाच्या रांगा आहेत, 9 रांगा आहेत, त्यामध्ये दर्शन घेण्यास सुरू आहे। सुलभ दर्शन सध्या सुरू आहे। हजारो भाविक सध्या येथे आलेले आहेत आणि त्या दर्शन रांगेमध्ये स्वयंसेवक आहेत, ते देखील व्यवस्थित लाईनीमध्ये दर्शन देण्याचं काम हे करत आहेत। काही भाविक देखील आपल्यासोबत आहेत। सर, कुठून आलात तुम्ही? मुंबई गोरेगाववरनं दरवर्षी गेली 35 वर्ष येतोय। ते सगळ्यांना सुखी आनंदात ठेवू। एक नंबर, एकदम छान, एकदम छान। चांगलं वातावरण। भराडी माझी मायमाऊली, सर्व भक्तांची सावली। प्रबोधन गोरेगाव तर्फे सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा। निश्चितच सर्व जे आपण बघतोय रांगा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि इथं जे भक्तगण आहेत ते मोठे देखील दाखल झाले आहेत। हजारोच्या संख्येने आता भक्तगण इथे दाखल झाले आहेत। मोठी दुकानं देखील बाहेर लागलेली आहेत, आकाश पाळणे आहेत आणि विद्युत रोषणाईने जे मंदिर आहे ते रंगून गेलेलं आहे। आणि संध्याकाळपर्यंत जे नेते मंडळ आहेत, म्हणजे विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, तशाच पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र हे देखील येण्याची शक्यता आहे। त्यामुळे बरेच नेते, पालकमंत्री काही वेळातच नितेश राणे हे या ठिकाणी येतील आणि त्यानंतर तेही दर्शन घेतील। इथे स्थानिक आमदार आहेत निलेश राणे, हे देखील येतील आणि त्यानंतर मग दीपक केसरकर, हे सगळेच नेते येणार आहेत। आणि अशा पद्धतीने इथे सध्याचं भक्तिमय वातावरण आहे। खूप चांगलं नियोजन आंगणे कुटुंबियाकडून करण्यात आलेलं आहे। जिल्हा प्रशासनाने देखील चांगली खबरदारी घेतलेली आहे। पोलीस प्रशासन असेल, महसूल आहे, सर्व प्रशासन इथे दाखल झाले आहे। तुम्हाला थोडंसं थांबवते। आंगणेवाडीच्या जत्रेसाठी आणि भराडी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या प्रतिक्रिया पुढारी न्यूजवर आपण आता बघणार आहोत। वातावरण अतिशय प्रसन्न आहे। सकाळची वेळ आहे आणि आम्ही सगळ्या मंत्रालयातल्या मैत्रिणी एकत्र मिळून आलो आहोत आणि अतिशय शिस्तबद्ध आणि व्यवस्थित दर्शनाची रांग वगैरे होती आणि आम्हाला खूप छान दर्शन झालं आणि सगळी सोय व्यवस्थित आहे इथे आणि डेकोरेशन वगैरे पण अतिशय सुंदर केलं आहे। आतलं जे फुलांचं डेकोरेशन आणि आयोजन आहे ते अगदी प्रेक्षणीय आणि पाहण्यासारखं आहे। खूप छान, खूप छान, खूप छान दर्शन होतं दरवर्षी आम्हाला। इतकं प्रसन्न वाटतं। किती अडचणी आल्या, काही आल्या तरी देवी आम्हाला इथपर्यंत घेऊन येते। तिचा आशीर्वाद आहे आणि असेच आशीर्वाद आमच्यावर राहू दे, आमच्या महिला मंडळावर राहू दे, इतकंच बोलते मी। आणि सगळ्यांनाच ती आशीर्वाद देत असते म्हणून तुम्हाला इथे ही गर्दी दिसते खूप गर्दी। फक्त कोकणातूनच लोक येत नाही तिथे, सर्व धर्मी सर्व याचे लोक इकडे येतात। देवीच्या काय ओढ आहे, देवीचं काय इथे काही कळत नाही, पण कुठल्या ओढीने कुठल्या येतात। खरोखर देवी प्रसन्न आहे। तर आपण नुकताच भाविकांच्या प्रतिक्रिया सुद्धा ऐकल्या। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी उमेश यांच्याशी बोलणार आहोत। उमेश, आता तुम्ही मंदिर परिसरामध्ये आहात आणि 9 रांगांमधून पहाटे 3 वाजल्यापासून देवीचं दर्शन सुरू झालेलं आहे। या रांगांमध्ये उभे असलेल्या भाविकांशी आपण बोलू शकतो का? त्यांच्या नेमक्या आता काय भावना आहेत ऐकू शकतो का? कारण अनेक जण लहान बाळ सुद्धा घेऊन आलेले आहेत इथे। ज्या भाविकांच्या रांगा आहेत त्या काही भाविक जे आहेत ते 1 तास 2 तास हे रांगेमध्ये राहिलेले आहेत। काही जे भाविक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, आपण चर्चा करणार आहोत, काय परिस्थिती कसं वातावरण आहे हे देखील दाखवणार आहोत। ही जी रांग आहे, परिस्थिती कसं वातावरण आहे हे देखील दाखवणार आहोत। ही जी रांग आहे इथे आपण पाहतो की ही जी रांग आहे ती बघतोय। कुठून आला तुम्ही, काय सांगाल? वातावरण कसं आहे? खूप चांगलं वातावरण आहे। खूप चांगलं वातावरण आहे। आम्ही दरवर्षी येतो आणि यावर्षी पण आलोय। आमचे 25 लोक आहेत एकत्र। थँक्यू। कसं वाटतं इथे, काय सांगाल?
मस्त वाटलं इकडे येऊन. आम्ही दरवर्षीप्रमाणे ही आमची दहावी वेळ आहे. 10 वर्षी कंटिन्यू येत आहे आम्ही इकडे. मस्त वाटलं एकदम. देवीडे मागणे काय आनंदमय आणि भक्तिमय वातावरण येथे असलेले आपल्याला दिसत आहे. वातावरण येथे असलेले आपल्याला दिसत आहे एकंदरीत. जी निश्चित आपण पुन्हा एकदा ही दृश्य प्रेक्षकांना दाखवूयात. आंगणेवाडीच्या यात्रेतली ही थेट दृश्य आहेत. भराडी देवीच्या दर्शनासाठी आलेले हे सगळे भाविक आहेत. मंदिर परिसरातली दृश्य आपण बघतोय. पहाटे 3 वाजल्यापासून देवीचं दर्शन सुरू झालेलं आहे आणि बराच वेळ रांगेत उभं राहून हे सगळे भाविक अखेर भराडी देवीचं दर्शन घेत आहेत. सिंधुदुर्गवासीय मुंबईमध्ये राजकारणात सक्रिय आहेत. मुंबईतील राजकारणामध्ये काम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी देवीच्या दर्शनासाठी यायला लागले. साधारणतः 40 वर्षापूर्वीपासून हा प्रवाह सुरू झाला. शिवसेनेचे शाखाप्रमुख नगरसेवक 1990 नंतर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी यायला लागले. नारायण राणे आमदार म्हणून निवडून आले आणि नंतर नगरसेवकांना यात्रेला घेऊन यायला लागले. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आमदारांची संख्या वाढायला लागली. बघता बघता मुंबईतील सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी भराडी देवीच्या उत्सवाला यायला लागले. राजकीय करिअर उज्ज्वल व्हावं अशी प्रार्थना घेऊन अनेक राजकारणी लोक दर्शनासाठी गर्दी करायला लागले आणि त्यामुळे आता या दृष्टीनं सुद्धा या यात्रेला एक विशेष महत्त्व प्राप्त झालंय. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी उमेश यांच्याशी बोलणार आहोत. उमेश, नुकतंच आपण बघितलं की नेमकी कुठून सुरुवात झाली राजकीय वर्तुळातले नेते इथे यायला. आज राजकीय वर्तुळातले कोण कोण नेते इथे येतील, त्या दृष्टीनं कशी सुरक्षा आहे? आज आपण पाहिलं तर पालकमंत्री नितेश राणे हे येतील आणि त्यानंतर नारायण राणे आहेत ते देखील येणार आहेत. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येण्याची शक्यता आहे आणि निलेश राणे स्थानिक जे आमदार आहेत ते येतात आणि मुंबईचे बरेच नेते आणि आमदार येण्याची शक्यता आहे. पण अजून निश्चित कोणाचा दौरा अजून पडला नाही आहे. पण काही नेते जे आहेत ते येणार आहेत. पालकमंत्री नितेश राणे थोड्याच वेळात येथील दर्शनासाठी येणार आहेत आणि मुंबईवरून नगरसेवक असतील, विभाग प्रमुख असतील, हे संपूर्ण जे ते आता इथे आलेले दाखल झाले आहेत. भाजपचे देखील नेते मोठे मंडळी आहेत ते देखील येणार आहेत एकंदरीत, अशी एक माहिती मिळते. जी उमेश, आता सध्याच्या क्षणाला मंदिराला सुंदर अशी सजावट केली आहे, रोषणाई केली आहे आणि मोठ्या संख्येने रांगांमधून भाविक आम्हाला मंदिरात जाताना दिसतात. ही सगळी गर्दी, ही सगळी सजावट पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना दाखवूया. निश्चितच मी दाखवतोय की जे मंदिर सजावट आहे आणि रांगा आहेत त्या मी कॅमेरामॅनला सांगेन की ज्या आहेत त्या आपल्या प्रेक्षकांना दाखवू देत. सकाळपासून पहाटे 3 वाजल्यापासून ह्या जत्रेला सुरुवात झालेली आहे आणि ज्या रांगा आहेत 9 रांगा आहेत त्या वेगवेगळ्या VIP असतील, मुखदर्शन असेल, त्यानंतर मग पादुका दर्शन, हे सर्वच ज्या रांगा आहेत त्या रांगांमध्ये दर्शन भाविक आहेत ते इथे दाखल झालेले आहेत. आणि आपण पाहतो की ज्येष्ठ नागरिक असतील, अपंग असतील यांच्यासाठी विशेष नियोजन या मंडळाच्या प्रशासनाने केलेलं एकंदरीत दिसत आहे. पोलीस प्रशासन देखील खबरदारी घेत आहे. आपण दाखवतो की जी विद्युत रोषणाई आहे ती कशा पद्धतीने केली आणि मंदिरात वातावरण भक्तिमय झालेलं आहे एकंदरीत. अगदी उमेश, त्याच्यामुळे दिवसभरात नेमकं काय घडतंय ते तुमच्याकडून जाणून घेऊ, वेळोवेळी तपशील घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.